ना तरी बालक बोबडा बोली, का वाकुडा चुका पावली, ते चोज करून माऊली रिघे जेवी. असा आहे, आपल्या लंगडत चालण्याचा राग जगाला येतो, पण आपल्या लंगडत चालण्याचं कौतुक आईला वाटतं. आपल्या बोबड्या बोलण्याचा तिटकारा जगाला येतो, पण आपल्या बोबड्या बोलण्याचं कौतुक आईला वाटतं. आईला असं वाटतं की आपल्या लेकराचं हित व्हावं, चांगलं व्हावं, मंगल व्हावं, म्हणून आयुष्यभर ती झटत राहते. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. लेकरू जन्माला आल्यापासून त्याचं लालन पालन करत राहते. असं आहे, आपलं हित जर कोण पाहत असेल तर ती फक्त आई आहे. पण लेकरू ते लेकरूच असतं. लहानपणापासूनच आईच्या उपकाराची जाणीव त्याला राहत नाही, आणि म्हणून मग दोघांच्या मध्ये धुसफूस चालू राहते. आईला वाटतं की आपल्या बाळाचं चांगलं व्हावं, पण लेकरू अवखळ आहे. लेकराला नको ते उद्योग करायचे असतात. ठेच लागते बाळाच्या बोटाला आणि पाणी येतं आईच्या डोळ्याला. असं आहे, लेकराच्या मनात भलतच चाललेलं असतं. आईला वाटतं आपल्या लेकराचं चांगलं व्हावं, आणि लेकराला लाईटच्या सॉकेटमध्ये बोट घालायचं असतं, तापलेल्या कढईला हात लावायचा असतो. तरी सुद्धा तळहाताचा पाळणा नेत्राचा दिवा करून 32 धरा दुधाच्या पाजून ते माय लेकराला लहानाचं मोठं करते. आणि तेच लेकरू जेव्हा मोठं होतं तेव्हा ते एका वाक्यात म्हणतं, आईला काही कळत नाही. नख लावला असता तरी आपल्याला इजा झाली असती, पण कोणती तक्रार न करता त्या लेकराला सांभाळत राहते. आपल्या आयुष्यातलं पहिलं पाऊल टाकायला आई शिकवते, आणि टाकलेलं पाऊल वापस घ्यायचं नसतं बेटा, ते सुद्धा आईच शिकवते. हे जग स्वार्थानं बरबटलेलं आहे. या जगामध्ये शक्यतो आई वडील सोडून कुणी कोणाचं नसतं. माणसाचे डोळे सांगून जातात व्यक्ती कशा आहे, अश्रू सांगून जातात दुःख किती आहे, वाचा सांगून जाते माणूस कसा आहे, स्पर्श सांगून जातो मनात काय आहे, ठेस सांगून जाते लक्ष कुठं आहे, संस्कार सांगून जातात परिवार कसा आहे, गर्व सांगून जातो पैशाचा माज किती आहे, विश्वास सांगून जातो घरातला जोडीदार कसा आहे, आणि आयुष्यात आलेली वाईट वेळ शिकवून जाते आपला आणि परक नेमकं कोण आहे. लेकरू अमेरिकेला, आई इकडं. आई आजारी पडली, तब्येत खालावली, तिच्याकडे लक्ष द्यायला कोणी नाही. शेवटी आई गेली, लेकराला कळवलं, त्याला नाही येता आलं. नात्यापेक्षा व्यवहार मोठा झालाय, नात्यापेक्षा पैसा मोठा झालाय. आईचे उपकार हे कधी फिटले नाहीत आणि फिटणार नाहीत. माझ्या दादानो, भावानो, बहिणीनो, आपल्या अंगाचं कातडं जरी काढलं आणि आपल्या अंगाचं कातडं काढून आईला चप्पल घालायला दिली ना, तरी सुद्धा आईचे उपकार कधी फिटत नसतात. जगात कोणालाही कमी समजायचं, आईला कधीही कमी समजायचं नाही. जगात कोणाचे उपकार फेडता येतात, आईचे उपकार फेडता येत नाहीत. आईचा पदर उन्हात चालताना छत्री होतो, रडताना रुमाल होतो, आणि रात्री आईच्या कुशीत झोपी जाताना सोन्याची चादर होत. म्हणून सगळ्याचे उपकार फेडता येतील, आईचे उपकार कुणालाही फेडता आले नाहीत. आपल्यालाही कधीही आईचे उपकार फेडता येणार नाहीत. विठ्ठल 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 कुंडलिक वरदहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव हरिनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की, गोपाल कृष्ण भगवान की. वारकऱ्यांचे कपडे घालून मी ओळखलंच नाही तुला. डंबेल येडाय काय, रडतोय काय तू? डंबेल काय झालं बाळा? दिवसभर तर हसत खेळत सेवा करत होतास की. हा, अचानक काय झालं? डंबेल बस कर ना, रडला की मला बिराड. डंबेल अरे पण काय झालं? हा, झालं काय? आईची आठवण. ते 9वीत होता तेव्हा त्याची आई सोडून गेली. तेव्हापासून आमच्याकडेच असतो. हे असं आईची आठवण आली की मध्येच. डंबेल काय आठवतं आईस?
सगळं आठवतं. जीव घालायची, शाळेतला गेलं तर आणायची, लय लाड करायची. सगळं आठवलं की रडायला. आईचं सगळं आठवतं. म्हणजे तुझी आई तुला सोडून नाही गेली. शरीराने नसल, पण मनानं तुझी आई तुझ्या संगतच आहे. आणि बघ, कधी वाटलं की आईचा मायेचा हात डोक्यावरनं फिरावा, आगाऊपणा केला तर दपाटा बसावा, असं वाटलं का माझ्याकडे ये. हा, येशील? हा, आता रडू नका उगी. निघतो. निघायचं का? कृष्ण अरे सुखी राहा, सुखी राहा. सुखी राहा बाबा. येतो. शंकर, तुझ्या आईसाठी डब्बा. येतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. या. हा, सांभाळून. ऐको दाजी, अहो दाजी लागते की दाजी, माफ करा दाजी. ऐको. अयो अयो दाजी, दाजी चुकलं माझं, माफ करा दाजी. ऐको. दाजी लागते की दाजी. करताना अक्कल मध्ये काय लागतंय म्हणतो. आणि हे तू कोणी सांगत होता आगाऊपणा करायला? अरे त्या कृष्णाईची पुण्याईन तुझा चक्रमपणा साऱ्या गावाला ठाऊक आहे. काही करता काही झालं असतं एखाद्या वार करायला ना, कृष्णावर कोणी आळ घेतला नसता. तुझ्या माझ्यावर आळ घेतला असता गावकऱ्याने, घरदार पेटून दिलं असतं आपलं. तुमचा मेंदू का चरायला जातो का? हा, एक शब्द बोल नकोस, थोबाड बांध. अरे त्याच वार करायच्या पंक्तीमध्ये आपला नवरा बसला जेव्हा, तो दिवा वंशाचा दिवा म्हणतीस ना. आम्ही दोघं त्या पंक्तीत जेवतो, एवढं पण ध्यानात आलं नाही तुझ्या. आला तसा गेला असता नाही का फटक्यात. बघा आता माझा हे प्लॅन आहे, ह्या वैन त्या वैन. अरे आईचं गिळा मिळतं बाबा, आता गिळा की गपचूप. दे तुझ्या जीवाची ओळवळ आज नाही पाहिजे. हा, अजिबात नाही पाहिजे. थोबाड बांध एकदम. लय ऐकून घेतलं तुम्हा बहीण भावायचं. आणि तू रे, इथून पुढे जर तुम्ही दोघांनी मला न सांगता काय आगाऊ कुटाणा केला ना, तंगडे तोडून कुत्र्याला खाऊ घालेन मी. हा, माझ्या इतकं वाईट कोण नाही सांगून ठेवतो. आणि तू इथून मोर ते घर आणि खानावळ जायचं इसरून. हा, लई मेहनतीनं वाढविले, तुमच्या बापाची पेंड नाही. मम्मी, जागा खाली पाहिजे म्हणून तू जीव घ्यायला गेलीस? का केलीस असं? तू सांगितलं म्हणून करा गेलो आणि मला मार खायला लागला. चुकलीस तू. नाही तिथे एक शब्द बोलायचा नाही. तू काहीतरी बोलायला जाते आणि भलतात काहीतरी प्लॅन करते बघ. राहू दे.